सो स्टूडेंट्स, आज हमने हमारा कोर्स कंप्लीट कर दिया है। जितना भी हमारा सिलेबस था वो कंप्लीट हो गया है। सो हम लोग जब हमारा क्लास खत्म होता है एक फीडबैक सेशन लेते हैं, जिसमें हम लोग स्टूडेंट की तरफ से जानने की कोशिश करते हैं कि हम आपका कोर्स सिलेबस कैसा, मतलब उसका जर्नी कैसा था, आपको चीज़ें समझ में आई नहीं आई, आपको मेरे पढ़ाने का तरीका समझ में आया नहीं आया, या फिर आपको जो भी क्वेश्चंस थे उसका आपको प्रॉपर आंसर मिला है कि नहीं मिला है, या फिर आपने जिस पर्पस से एसएपी का कोर्स ज्वाइन किया था वो आपका पर्पस सॉल्व हुआ कि नहीं हुआ। ठीक है, स्टार्टिंग विद अनीस, बोलिए कैसा रहा कोर्स। गुड इवनिंग सर। एक्चुअली कोर्स तो अच्छा था। एक्चुअली जब मैंने फर्स्ट टाइम ज्वाइन किया तो इट वाज एक्चुअली मतलब बहुत ही अच्छा था। एक्चुअली जब स्टार्टिंग में मैडम से इंट्रोडक्शन हुआ तो मेरा क्वेश्चन वही था कि फैकल्टी किस तरह से रहेगा, मतलब तो उन्होंने बोला था कि मतलब अच्छे से एक्सपर्टाइज है सर, अच्छे से टीचिंग भी है उनकी, तो आप एक बार डेमो क्लास अटेंड करो। बट फिर उसके बाद में जब डेमो क्लास मैंने अटेंड किया तो आई केम टू नो कि आपका जो पढ़ाने का जो सिस्टम है इट इज टोटली मींस फैबुलस एक्चुअली। और मैंने जितना भी मतलब अब तक किया है, जितना भी वीडियोस आपका देखा और जितना भी मैंने अभी स्टडी किया है, जितना भी वीडियो अभी रेफर कर रहा हूँ मैं, तो इट इज एब्सोल्युटली फाइन एक्चुअली। मतलब मुझे तो पूरा अब तक किधर पे स्टक नहीं हुआ है अभी तक। और कभी शायद हेल्प पड़ेगी तो आप तो कभी भी मतलब रहोगे मतलब अवेलेबल। बट मुझे बहुत अच्छा लगा एक्चुअली क्लास। और मेरा भी यही था कि मैंने 100% ट्राई किया कि ये क्लास पूरी तरह से अटेंड करूं। कहीं पे मिस भी हुआ मेरे से क्लास, बट मुझे आपका तरीका बहुत अच्छा लगा एक्चुअली स्टडी का। और जो टीचिंग था आपका बहुत ही फैंटास्टिक था एक्चुअली। तो ओवरऑल मुझे अच्छा लगा क्लास। और आई विश कि मतलब आगे चल के भी मतलब मेरे फ्रेंड सर्कल में भी मैं बताऊँ कि मतलब कोई रहेगा तो आई विल डेफिनेटली उनको भी मतलब सजेस्ट करूंगा कि दे विल कम एंड ज्वाइन दिस क्लास, बिकॉज बहुत ही अच्छे से हुआ। और एसएपी का जो आपका सिस्टम है टीचिंग का, इट इज एब्सोल्युटली फाइन, फैंटास्टिक। So thank you so much for your teaching and for your guidance, and hope it will continue in future also. Thank you, sir. थैंक यू अनीस, थैंक्स फॉर योर वंडरफुल कमेंट्स। कमिंग टू निकिता। गुड इव्हनिंग सर। सर जेव्हा मी एसएफपी करायचं ठरवलं, मला म्हणजे खरं सांगायचं तर एवढं सिलेबसची काहीच आयडिया नव्हती, सिलेबस कसा असतो काय. एक कॉमर्स बॅकग्राऊंड असल्यामुळे थोडंफार एफआयचं जे मॉड्यूल आहे ना ते म्हणजे एकदम समजायचं, पण जे सीओचं मॉड्यूल आहे ना ते थोडंसं टफ वाटायचं. पण तुमची टीचिंग तुम्ही एकदम प्रॉपरली प्रत्येक गोष्ट गाईड केली, त्याच्यामुळे ते पण इझी झालं. आणि सर ॲक्च्युली तुमची टीचिंग खरंच खूप छान आहे. तुम्ही असं प्रॅक्टिकली पण गोष्टी सांगतात. ॲक्च्युली कॉर्पोरेटमध्ये कसं वर्क चालतं ते पण सांगतात, फक्त थेरॉटिकल नाही सांगत, त्याच्यामुळे ते जास्ती ग्रॅप होतं नॉलेज. थँक्यू सर. सो तुम्हाला असं वाटतं कि मेरे पढ़ाने के तरीके में कुछ और इम्प्रूवमेंट, आपको कभी कुछ दिक्कत हुई किसी चीज़ का? नहीं सर, कुछ भी नहीं. मतलब समझ में आता है, और जहाँ पे नहीं थोड़ा बहुत डिफिकल्टी आता है तब तो आप बताते हो, डाउट सॉल्व करते ही हो. थैंक यू वेरी मच निकिता. पांडुरंग, हाउ वाज द क्लास? पसंद आया नहीं आया? येस सर, गुड इव्हनिंग. ऍक्च्युली स्टार्टिंगला ज्यावेळेस क्लास आम्ही डेमो क्लास मी जवळपास 3 इन्स्टिट्यूटचे डेमो क्लास अटेंड केले, पण त्या तिन्ही डेमो क्लासमध्ये मला तुमची टीचिंग एकदम परफेक्ट वाटली. त्यानंतर मी हा क्लास जॉईन केला आणि हा क्लास जॉईन केल्याच्या नंतर तुमची जी शिकवण्याची जी पद्धत आहे, जी स्ट्रॅटेजी आहे ती एकदम म्हणजे स्मूथली, आणि कितीही अडाणी मुलगा असेल, मठ्ठा असेल तर त्याला समजेल अशी होती. आणि दुसरी गोष्ट असं की प्रत्येक छोटे छोटे पॉईंट हे जे आहे ना, हे तुम्ही तिथं प्रत्येकाला एक हायलाइट करून शिकवले. ते आता जसे आमच्या मनामध्ये जर तुम्ही शिकवत असताना काही क्वेश्चन होते, पण ते आम्ही थोडासा वेट केला की नेक्स्टला तुमचा तो क्वेश्चन तुम्ही तो पूर्णपणे त्या याच्यातनं सॉल्व्ह केलेला असायचा. त्याच्यामुळं क्वेश्चन विचारण्याची पण आम्हाला जास्त काही आवश्यकता वाटली नाही. हे असे प्रत्येक तुम्ही छोटे छोटे पॉईंट आमच्यासाठी एकदम पूर्णपणे कव्हर करून दिले. आणि
एवढा मोठा सिलेबस मध्ये तुम्ही व्यवस्थितपणे सॉर्ट आउट करून आम्हाला की जे पुढे पण भविष्यामध्ये आम्हाला तुमच्या ज्या नोट्स आहेत त्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्णपणे रेफर करून ऍक्च्युली तर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे त्याच्यावर ऍक्च्युली व्हिडिओ ऐकायची पण गरज नाही पडत, त्या डॉक्युमेंट्सवरच पूर्णपणे आपण प्रॅक्टिस करू शकतो. आणि डॉक्युमेंट्स जर व्यवस्थित फॉलो जर झाले तर कुठेच अडचण येत नाही आपल्याला प्रॅक्टिस करताना पण, कारण की हे मी ऍक्च्युली पण करून बघितलंय आणि जिथे पुढे काढलं जातं तिथं ते भेटतच आहे. आणि तुमची शिकवण्याची जी पद्धत आहे ना ते एकदम खूप ग्रेट आहे सर, खूप थँक्यू. आणि तुमचा गायडन्स पण खूप राहतो आणि प्रत्येकाला एक गोष्ट मला हे झाली नोटीस झाली की तुम्ही प्रत्येक स्टुडंटला स्वतःहून फोन करून प्रत्येकाला जर क्लास जॉईन नाही केला तर स्वतःहून तुम्ही त्या ग्रुप कॉल करून त्यांना क्लास जॉईन करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करायचे. हे सगळ्यात खूप मोठे नाही बघितले की जे टीचर असतात त्यांनी एवढं इनिशिएट घेऊन ते कॉल करून ते की क्लास जॉईन करायसाठी म्हणून ही तुम्ही प्रत्येक स्टुडंटला प्रत्येक क्लासला जर आमच्यासाठी थांबलेत तेवढा टाइम 10 मिनिटाच्या ऐवजी 20 मिनिटं आपला क्लास एवढा लेंदी झाला की नाही प्रत्येक स्टुडंट हा त्याला पूर्णपणे नॉलेज भेटलं पाहिजे. तुम्ही तुमच्या साईडने पूर्णपणे 100% दिले. जे काही कुठे राहिले असेल तर ते आमच्या यांनी किंवा माझ्या यांनी म्हणा की जे काही पॉईंट राहिले असतील ते आमच्या एक हलगर्जीपणामुळे म्हणा राहिले असतील, पण तुम्ही तुमच्या साईडने 100% दिले. थँक्यू सर, very thank you. Thank you, Pandurang. Yes, Ritesh, over to you. So for starting with like SAP, so this concept of SAP, it was introduced to me, like I didn't know anything about SAP. I have a friend and his wife work with SAP company in Bangalore. So I got to know from there that this is a software which has like been into different departments for accounts, this every there are multiple departments who can like access to this software. So I was interested in like FICO. I have attended your demo class for 2-3 times. Like I was on and off because I was confused like whether I should go for it or not. Earlier I was working with Tally. After joining SAP, like when I enrolled myself for SAP, the main motive for me was to like, if I complete my course, will I get a proper job in the field of SAP, like where the company will have a software called SAP. And eventually in the middle of the course, not even like completed, I eventually got a company where I could work with SAP. So that's a very good thing that came across throughout the journey. And speaking about like feedback from you, so as you said in the demo, to be honest, I rarely trust on like I don't have that much trust on like online coaching, because like this was the first time that I did an online coaching. So I was, as the institution is very close to my house, so I was much interested in like going physically to attend like the classes in the institution. But later on, after attending the demo class and going through 1 to 3 sessions, and as you said, so that all your classes are self-explanatory, so even by chance if I am missing out any session, if I am running that video later down the class, then it's very like understandable for me, and I don't have to come up with any difficulty to overcome the glitch. So that's the one thing that I think like that was really very great for me to know and have an online coaching from you, the way you mold us like throughout this 5 months of period. And of course what Pandurang said at the end, like the way of, because we have also like we have like completed 15 years of education and then we are doing this SAP. We rarely meet some people who are so much passionate about their work, and we could easily recognize you being as the teacher, how often you take follow from the student to join the class. I think that is very much remarkable response that you will leave for every one of us, and we will carry out that throughout in our life. And yes, that's it. Like I hope, wish best everyone ahead and wish you the best as well.
Thanks, Ritesh. So your purpose for attending this class fulfilled, right? Majorly I was really very afraid first online coaching, so I was not sure that if I will be able to catch, because till now I never attended any online. I used to go for the physical classes only, and when I attended your demo class for twice, later on, then when I went through your videos, like in between you were out of station for like out of the country in Brazil, I think. So then you shared us a Eastern Chemical Company's video. Then I used to watch the videos. So it was like really copable for us also to go through the videos, that it's not a big deal to do an online coaching. Many of us feel that there are some trust issues. We will be able to understand how it will go. After enrolling for the course, the major part comes up with if I will get the job or not in the same particular like software, like using that software in the company. So eventually for me, that even that worked. So I'm really very glad and grateful that I choose to be a part of this team, and I enrolled myself for the course. And yes, even overall this journey has been going very good. It has just now started and looking like it goes further very well. So yes, all credit goes to you. Thanks, Ritesh. Thanks. Rohini, क्लास आवडली नाही आवडली? गुड इव्हनिंग सर. सर म्हणजे मी जेव्हा एसीपी क्लास जॉईन करायचं ठरवले का, त्याच्यानंतर ते एसीपी म्हणजे एवढं काही नॉलेज नव्हतं ना. त्याच्यानंतर डेमो क्लास केला. तर डेमो क्लास केल्यानंतर मी ठरवलं की हा क्लास मी कम्प्लीट करणारच. त्याच्यानंतर तुमचं जे म्हणजे तुमची टीचिंग स्किल जी आहे ती खूप छान आहे सर. त्याच्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट्स दिलेत तर ते पण म्हणजे आम्हाला थोडं अभ्यास केला त्या डॉक्युमेंटचा की पूर्ण लक्षात येऊन जातात. त्याच्यानंतर जे रेकॉर्डिंग आहे आणि ते सर एक म्हणजे तुम्ही आता क्लास संपणार आहे तरी पण तुम्ही म्हटलं की तुम्हाला काही प्रॅक्टिस करताना काही आले सर, तुम्हाला डाऊट आले काय तर तुम्ही नंतरही मला विचारा असं तुम्ही म्हणला. त्याच्यानंतर आता म्हणजे आमचे प्रॅक्टिस वगैरे करतो आम्ही. आमचा जर एखाद्या वेळेस क्वेश्चन नाही विचारला तुम्हाला तरी तुम्ही स्वतःहून विचारता की तुम्हाला काही इश्यू आहेत का, तुम्हाला प्रॅक्टिस करताना काही प्रॉब्लेम येतोय का. तर ते सर त्याच्यानंतर तुमचे शिकवणं खूप छान आहे सर. आयचं एसीपी काय, एसीपी म्हणजे हे सॉफ्टवेअर काय हे माहिती झालं सर. म्हणजे तुम्ही खूप छान शिकवलं त्याच्यामुळे. चालेल. थँक्यू व्हेरी मच रोहिणी. सागरिका. हॅलो सर, गुड इव्हनिंग. एसएपीचा क्लास मला माझ्या भावाकडून कळाला. तेव्हा असं वाटलं होतं की ऑनलाईन क्लास मग तेवढं सिरियसली होईल काय नाही असं वगैरे वाटत होतं. पण जसं तुमचे क्लास अटेंड करत गेले त्या स्कूल कॉलेज पेक्षा पण ऑनलाईन क्लास हे जास्त सिरियस असं वाटायला लागलं, की व्यवस्थित कळायला लागलं, समजायला लागलं. तुम्ही जे डॉक्युमेंट्स वगैरे जे पाठवताय ते नुसतं डॉक्युमेंट्स बघून पण आम्ही प्रॅक्टिस करू शकतो एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला ते करून दिलेलं आहे. परत रेकॉर्डिंग्स वगैरे ऐकून आणि जरा डाऊट्स क्लिअर होतात. इवन किती पण लेट झालं काय झालं 15-20 मिनिट अर्धा तास जातोय पण तरी पण तुम्ही आमचे डाऊट क्लिअर केल्याशिवाय पुढचा क्लास शिकवायला कधी सुरू केला नाही. सगळं व्यवस्थित सांगून करून मगच पुढे शिकवलं. क्लास लांबला मान्य आहे पण आमचे डाऊट क्लिअर केल्याशिवाय तुम्ही पण थांबला नाही, व्यवस्थित सगळं सांगितलं. त्यामुळं तुमचे खूप खूप आभार आहेत. छान सगळं सांगितलं क्लासेस, त्यामुळे थँक्यू. थँक्स सागरिका. श्रद्धा. Shraddha, you are there? Yes, sir. Hello, sir. Good evening. Good evening. सर मी माझं म्हणजे शिक्षणापासून बरीच एवढ्या प्रामाणिकपणे पहिली गोष्ट हा क्लास करेल. मी वेट करायचे संध्याकाळी कधी आपण जॉईन होतोय, कधी आपण जॉईन होतोय. पहिले 2-3 दिवस तर खूप इच्छा असायची की आता मला काहीतरी श्रद्धा तुझा आवाज थोडा ब्रेक होतोय, थोडं नेटवर्क वेगळं शिकायचं. पण तुमची शिकवायची पद्धत त्याच्यामुळे जास्त. हा, एक मिनिट. हॅलो हॅलो. हा आता येते व्यवस्थित आवाज. हॅलो. हा आता व्यवस्थित येते आवाज. येतोय आवाज. हा सर, मी म्हणाले की शिक्षण बरेच वर्ष झाले की शिकायची काहीतरी नाही का म्हणजे थोडस अवघड वाटत होते की मला जमेल नाही जमेल, कारण बराच वर्षी गेली होती. पण पहिल्यांदा 2 दिवस एकदम
क्लास जॉईन केला, पण नंतर आणि काय म्हणतात ते टीचर म्हणून प्रत्येकाला फॉलोअप की यात आमच्या आधी तुम्हीच एकदम एक्साइटेड असायचं की हा कधी जॉईन होत आहे, कधी जॉईन होत आहे, आणि सगळ्या क्युरीज तुम्ही एकदम छानपणे सॉल्व्ह केल्या आणि त्रास दिला त्याच्यासाठी पण थँक्यू सर. आणि तुमच्या रेकॉर्डिंगनी खूप मदत होते. आणि आता म्हणजे मला असं प्रॅक्टिस करून वाटतं की कॉन्फिडन्सली की मी उत्तर देऊ शकते, आणि म्हणजे तुम्हाला कोणत्याही गोष्टी पुढे जरी फ्युचर मध्ये काही प्रॉब्लेम सोप्यात सोपी मी 2-3 ठिकाणीच डेमो सेशन घेतले, पण ऍक्च्युली मराठी मीडियमचे आम्ही स्टुडंट असल्यामुळे काही गोष्टी आमच्या डोक्यावरून गेली का, म्हणजे फक्त वरवरून एसएपी म्हणजे काय, किंवा म्हणजे फक्त एक काय म्हणतात किंवा मराठीतून तुम्ही सांगणं म्हणजे आमच्या वे मधून किंवा आमच्या पद्धतीतून, त्याच्यामुळे जास्त गोष्टी लवकर समजल्या. आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या म्हणजे तुम्ही ज्या सांगितल्या, हा तुमची जी पद्धत आहे त्याच्यामुळे लवकर समजली, ज्या की मला नाही वाटत दुसरीकडे शिकवलं असतात की म्हणजे एकदम फॉर्मॅलिटीज प्रमाणे नाही केलं की नाही का, की हा आम्ही हे शिकवलं संपलं. तुमची पद्धत खूप छान आहे आणि नक्कीच बऱ्याच जणांना फ्रेंड सर्कलला सांगितली जॉईन करा. थँक्यू. सुहास. हा सर. सर ऍक्च्युली मी 4 क्लासेसचे डेमो अटेंड केले होते, पण त्यातल्या त्यात मला तुमची टेक्निक खूप आवडली क्लास घेण्याची, त्यामुळे मी ठरवलं तुमच्याकडेच क्लास लावायचा. आणि खरंच म्हणजे तो डिसिजन माझा एकदम करेक्ट ठरला. आणि खरोखर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला शिकवलं. थोडंसं आम्हीच जरा प्रॅक्टिस करण्यात जरा कमी पडलो असेल, पण ते आम्ही कव्हर करू. आणि बाकी फक्त फ्युचरमध्ये आम्ही अपेक्षा ठेवतो की तुम्ही आम्हाला असंच कॉपरेट कराल. आणि डेमो फक्त जरा थोडंसं लवकर डिलीट करू नका, जरा आम्हाला अजून गरज आहे त्याची. बाकी तर तुमच्या नोट्स वगैरे परफेक्टच आहेत, त्याबद्दल काही वादच नाही. तर थँक्यू सर तुमच्यावर. थँक्स सुहास. येस विशाल. हा. Vishal, you're there? Hello Vishal. I think Vishal nahi hai. Okay. Okay. So thank you very much for your wonderful feedback. I'm going to stop the recording.